तुकाराम मुंढेंनंतर आता FSSAI ऍक्शन मोडवर आलेली आहे। स्विगी आणि इंस्टाग्रामला नोटीस बजावण्यात आलेली आहे। मुदत संपलेले अन्नपदार्थ पुरवल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे FSSAI कडून कारण दाखवा नोटीस पाठवण्यात आलेली आहे। आता FDA कडनं आणखीन एक संस्था म्हणजेच FSSAI ऍक्शन मोडवर आलेली आहे। स्विगी आणि इन्स्टामार्टला नोटीस पाठवण्यात आलेली आहे। मुदत संपलेले अन्नपदार्थ पुरवल्याचा ठपका स्विगी आणि इन्स्टामार्टवर ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे या आता संस्थांना कारण दाखवा नोटीसही पाठवण्यात आलेली आहे। तर गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभरामध्ये FDA कडून धाड सत्र सुरू आहे आणि हे सत्र सुरू असताना छापेमारी सुरू असताना आता FSSAI ऍक्शन मोडवर आलेला आहे। स्विगी आणि इन्स्टामार्टला नोटीस पाठवण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये वर्षांमध्ये स्विगी आणि इन्स्टामार्टचा वापर वाढलेला आहे। घरबसल्या आपल्याकडे अन्नपदार्थ येतात, पुरवठा केला जातो म्हणून त्याचा वापर सर्वाधिक केला जातो। मात्र यांकडे आता मुदत संपलेले अन्नपदार्थ पुरवले जातात असा ठपका ठेवत त्यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत आहेत। स्वप्नील, गेल्या काही वर्षांमध्ये इन्स्टामार्ट किंवा स्विगी सारख्या ॲप्सचा अधिक वापर वाढलेला आहे, कारण घर बसल्या आपल्याला वस्तू मिळतात। मात्र या संस्थांकडनं, या विक्रेत्यांकडनं जे काही मुदत संपलेले अन्नपदार्थ आहेत ते विकले जातात असा ठपका ठेवत त्यांना आता नोटीस पाठवण्यात आली। काय माहिती आहे? नक्कीच यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं क्विक कॉमर्सच्या माध्यमातून मग स्विगी असेल, झोमॅटो असेल किंवा इतर काही प्लॅटफॉर्म असतील, यातून येणारे अन्नपदार्थ यावरती नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहेत। राज्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रात, मुंबईमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी झाली होती। काही राजकीय नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी सुद्धा निकृष्ट दर्जाचं अन्न किंवा निकृष्ट दर्जाच्या जागी हे अन्न बनवलं जातं अशा प्रकारे उघडकीस आणलं होतं। यानंतर याची खातरजमा FSSAI कडून करण्यात आलेली आहे। खरं तर यामध्ये 9 नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत। कारणे नोटीस ही आहेत आणि एका आठवड्याच्या आतमध्ये या सर्व क्विक कॉमर्सचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना उत्तर द्यायचं आहे त्यावरती। खरं तर ज्याप्रमाणे आपण राज्यामध्ये बघतोय, ज्याप्रमाणे तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वामध्ये काम हे FDIचं सुरू आहे, त्याच्यामध्ये आता कुठेतरी FSSAI कडून सुद्धा आता जलद गती पाहायला मिळते। त्यांनी सुद्धा काही क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मकडनं जेवण मागवलं, काही टेट्रा पॅक्स मागवले आणि त्याची तपासणी केली। यामध्ये काही ठिकाणी भेसळ आढळली तर काही ठिकाणी निकृष्ट दर्जा आढळलेला आहे। काही ठिकाणी एक्सपायर झालेले अन्न जे आहे किंवा टेट्रा पॅक असतील, जे सीलबंद जे फूड आहे ते सुद्धा एक्सपायर झालेले आढळलेले आहेत। त्यामुळे एकूणच याकडून आता अन्न सुरक्षा विभागाला त्यांनी अहवाल सादर केलेला आणि यानंतर या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहे। 9 नोटिसा एकूण यामध्ये आहेत। सुरक्षा मानके असतील आणि इतर काही कारणं ज्यामध्ये विचारण्यात आलेली आहेत त्याची उत्तर क्विक कॉमर्सच्या या प्लॅटफॉर्मकडनं मागवण्यात आलेली आहे। त्यानंतर उत्तर समाधानकारक नसेल तर नक्की काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या तरी परवाना रद्द करण्याच्या संदर्भात इशारा देण्यात आलेला आहे, मात्र 1 आठवड्यानंतर काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती।